ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने MRDP प्रकल्प राबवत असताना त्या प्रकल्पासंदर्भात स्टँडिंग समितीच्या सदस्यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती की MRDP संदर्भात विशेष महासभा व्हावी। त्या अनुषंगाने आज महासभा चालू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे सर्व नगरसेवक ह्या DPR संदर्भात काही मुद्दे प्रशासनाला विचारत असताना, मुद्दे उपस्थित करत असताना प्रशासन कुठं चुकलंय, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीने आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीने MRDPचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढे नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने हाणून पाडला आहे। प्रशासनाशी बोलत असताना ज्या पद्धतीने ह्या MRDPचा प्रोजेक्ट होत असताना ठेकेदार हा कुठं ठरला जातो वरती आणि त्याची निविदा प्रक्रिया राबवणं काम महापालिका केली आणि त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचं काम वरच्या लेवलनं हे चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे। तर आमचा ह्या माध्यमातून एवढाच प्रश्न होता की वरचे सत्ताधारी हा फक्त प्रोजेक्ट टक्केवारीसाठी आणलाय का हा विचारण्याचं काम आज आम्ही सभागृहाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना केलं आहे। भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप, नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की। विरोधी पक्षनेते म्हणाले भाजप पुढे झुकणार नाही। सांगली महापालिकेच्या महासभेत तुफान गोंधळ झाला। भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली। विरोधी पक्षनेते प्रचंड आक्रमक झाले आणि भाजप पुढे झुकणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं। सांगली महापालिकेच्या विशेष महासभेत आज गुरुवारी तुफान गोंधळ पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूर नियंत्रणासाठी MRDC अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रासाठी 600 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली। या प्रकल्पाच्या निविदांमध्ये प्रशासकीय काळात मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करत आज विशेष महासभा बोलवण्यात आली होती। या सभेत MRDCच्या तब्बल 592 कोटी रुपयांच्या प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजप नेत्यांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला। या आरोपानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक आमने-सामने आले। जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही गटातील नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली। विरोधी पक्षनेत्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी महापौरांसह भाजप नगरसेवकांनी केली। मात्र मंगेश चव्हाण यांनी शब्द मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला। भाजप पुढे झुकणार नाही, काय कारवाई करायची आहे ती करा असं त्यांनी ठणकावून सांगितलं। महासभेत प्रकल्पाच्या DPR सह कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। नागरिकांच्या सोयीचं काम झालं पाहिजे असे निर्देश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले। विरोधी पक्षनेते केवळ स्टंटबाजी आणि प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप करत असल्याची टीका देखील महापौरांनी केली। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।